मत्स्य व्यवसाय जनगणना 2025चा मंत्री नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ। मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरच्या दरम्यान पार पडणार। कल्याणमधील शहाड उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी बंद राहणार। पुलाचं डांबरीकरण आणि सशक्तीकरणाच्या कामासाठी 20 दिवसांसाठी पूल बंद ठेवण्याचा निर्णय। पालघरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्याला सरकारची क्षुल्लक मदत। नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्याच्या खात्यावर ₹2.30 जमा। शेतकऱ्याकडून सरकारवर संताप व्यक्त। सांगलीच्या मिरज सिव्हिल रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाच्या निषेधार्थ काम बंद आंदोलनाची भूमिका। ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 120 डॉक्टरांचं एकदिवसीय काम बंद आंदोलन। फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी डॉक्टरांचं आंदोलन। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध। कवठे महांकाळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। शेतकऱ्यांनी शक्तीपीठ मार्गाच्या जमिनीची मोजणी रोखली। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं कापूस पिकांचं नुकसान। कापसाची बोंड पावसानं भिजल्यानं कापूस पीक अक्षरशः उद्ध्वस्त। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का। माजी आमदार रामदास चरोस्कर आणि सुनीता चरोस्कर यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश। ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन। वृद्धापकाळानं निधन झाल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।